नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निकिता आकाश पवार यूट्यूब चॅनलवरती। आज सकाळची सुरुवात झालेली आहे, चहा वगैरे झालेला आहे आणि मी स्वयंपाकाची तयारी करत होते। म्हटलं ब्लॉग तरी स्टार्ट करा, आज लक्षातच नव्हतं ब्लॉग स्टार्ट करायचं। च्या बाबांनी वाळूसाठी झोका बांधलेला आहे, आता ती मस्त झोपली आहे, झोक्यामध्ये खेळतीये, तिला खूप आवडतं। आरू आरू छान छान झोका बांधला, झोक्यात बसला तुम्ही, छान वाटायले का मला थांबावला नाही। स्वतः जेवण वगैरे झालेले आहेत, तर आज विचार करते की आरोचं फेस रिव्हील करावं। तसं मी मिनी ब्लॉग मध्ये तर फेस रिव्हील केलेलं असेल, पण ह्या लॉंग ब्लॉग मध्ये तर फेस रिव्हील करायचं राहिलं। तसं आज मी फेस रिव्हील करेलच, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही म्हणता की काय सबस्क्राईब करा म्हणते, पण तुमचं एक सबस्क्रायबरचं बटन माझं आयुष्य बदलू शकेल। सो माझ्याकडे आणि माझे व्हिडिओज रोज डेली बघायचं, मी रोज डेली व्हिडिओ टाकून जाईल। तसं 2 दिवस झाले मी व्हिडिओज टाकलेला नाही आहे, कारण थोड्या दिदी वगैरे आलेली होती, लेकरं वगैरे होते, सो त्या ह्याच्यामध्ये मला ब्लॉग काही शूट करताच आलेला नाही आहे। सो आता मी निवांत आहे। आजपासून आपले डेली ब्लॉग चालूच आहेत, मिनी ब्लॉगसुद्धा मी अपलोड केलेलेच आहेत, तर चॅनलवर जाऊन मिनी ब्लॉगसुद्धा बघा। मिनी ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, मला भरपूर सारं प्रेम द्या, कारण तुमच्या प्रेमामुळेच मी रिस्पॉन्स भेटेल। सो ब्लॉग कंटिन्यू करा। मी आज आरूचा फेस रिव्हील करेलच, तिला आधी झोपी घालते आणि छान झोप झाली तर ती छान हसेल, खेळेल, त्याची नुसती किटकिट करते ती, झोपी घालते आणि ब्लॉग कंटिन्यू करा। आज तुम्हाला आरूचा फेस बघायला भेटणार आहे। सो आता काम झाले, आता वाजलेले आता 1 वाजून 7 मिनिट झाले, 1 वाजून 7 मिनिट झालेले। आई झोपलेली आहे, आम्ही झोपली आहे, तो पण आंबे खाऊन घ्यायला म्हटलं। आंबे आलं आत्याला आणलेले, छान आहेत आंबे, बघूया गोड आहेत का कसे। आंबे खाऊन गेले तर आरू उठली तर ठीकच आहे, आरू उठले की आरूचं फेस तुम्हाला दाखवेल। सो आंबे खाऊया आणि आंबे खाल्ल्याच्या नंतर भेटते तुम्हाला। हॅलो, ब्लॉग कंटिन्यू करते। पहिल्यांदा मी कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा। हा गॉगल आहे माझ्या मिस्टरांचा, माझे मिस्टर आले होते 2-3 दिवसासाठी, परत गेले, पुण्याला गेले ते परत, कारण जॉब आहे, सुट्ट्या भेटत नाहीत, ते परत गेले। नेक्स्ट टाइम जेव्हा येतील तेव्हा मी नक्कीच माझ्या ब्लॉगमध्ये त्यांना घेईन। आणि आरू सध्या झोपलेली, आरू झोपली होती तेव्हा मी माझ्या गळ्यात पण गुंफवून घेतलं, कारण ते गळ्यात आधीचं गळ्यातलं खूप लॉंग झालं होतं आणि तिच्या पायामध्ये वगैरे अडकत होतं, म्हणून मग आता हे सध्या शॉर्ट केलेलं आहे। आणि आत्या पण येतीलच काही वेळाने येतील आत्या पण, कारण त्यांच्यासोबत थोडे पाहुणे येणार आहेत आरूला भेटण्यासाठी। आरूला त्यांना बघितलेलं नाही आहे, सो तिला भेटण्यासाठी ते येणार आहेत। त्यांच्यासमोर काही ब्लॉग घेता येणार नाही मला, कारण आवडतंय कोणाला नाही आवडतंय, म्हणून त्यांच्यासोबत समोर काही घेणार नाही ब्लॉग। ते घेण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करेलच मी। आणि आरूचं फेस रिव्हील बघूया काय होतं, त्या दिवसभर तर काही जमलेलं नाही, कारण ती झोपली दिवसभर, उन्हानं तिला थोडा विकनेसच वाटतोय, त्याच्यामुळे ती उठलीच नाही, उठली परत झोपली। बघूया आज तुझं झाला तर फेस रिव्हील करेलच, जमलं तर, नाही जमलं तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये करेल। सो ब्लॉग कंटिन्यू करा, बाय। सो आरूच्या मामाने आरूसाठी काय बालाजीवरनं काय आणलं हे तुम्ही दाखवायचं विसरून गेले। आता मी तुम्हाला दाखवते तिच्या मामाने तिच्यासाठी काय काय आणलंय। तिच्या मामाने तिच्यासाठी तिला सगळ्यात आवडणारा गिफ्ट म्हणजे हा ससा, खूप छान आहे, हा मस्त आहे। हा ससा त्यानं आणलेला आहे तिच्यासाठी। या ह्याला सेल वगैरे आहेत, कान हलवतो, नाक हलवतो, ती जरा म्हणून खूप खेळते। आणि तिला 2 ड्रेसेस पण आणलेले आहेत, ते ड्रेसेस पण तुम्हाला दाखवते। सो तिच्या मामाने तिच्यासाठी 2 ड्रेस आणले, त्याला साईज कळत नव्हती म्हणून त्याच्यासाठी 2 घेऊन आला, एक छोटा आणि एक मोठा। हा किती सुंदर आहे बघायला, एकदम साऊथ इंडियन। हा एक आणलेला आहे त्याने, आणि हा एक आणलेला आहे, ही मोठी साईज आहे, त्याला लक्षात येत नव्हती साईज तिची, त्याच्यासाठी त्यांना 2 घेऊन आले, एक छोटा आणि एक मोठा। तो मोठा तिला मोठी झाल्यास कामी येईल, छोटा तो सध्या कामी येईल। आणि हा तो खूप आवडलेला आहे तिला, खूप हसते ती त्याला ह्याला बघून। आणि भरपूर सामान आणलेलं आहे त्याने, सगळ्यांसाठीच आणलेलं आहे, परीसाठी, कार्तिकी म्हणजेच लाडू, त्या दोघींसाठी बांगड्या वगैरे आणल्या होत्या। त्यांचं मी ते शूट घ्यायचंच राहून गेलं, कारण
लेकरांच्या ह्याच्यामध्ये घरी पाहुणे वगैरे असल्यामुळे काही शूट घेताच आलेलं नाही. दिवस कुठं आणि दिदीन ते आल्याच्यानंतर दिवस कुठं जातो ते कळतच नाही. त्यामध्ये आरू सारखं किरकिर करते उन्हामुळं, त्याच्यामुळे 2 दिवस काही शूट घेताच आलेलं नाही मला. सो इथून पुढे आपले डेली ब्लॉग येतील आणि माझ्या मिनी ब्लॉगला सुद्धा चांगला सपोर्ट करा आणि माझ्या शॉर्ट ब्लॉग सपोर्ट करा. सो भेटूया थोड्या वेळानं. पण पाहुणे आलेले आहेत आणि मी जेवते, नंतर कंटिन्यू करते. पाहुणे वगैरे आले होते ते गेले, त्यावेळेस ब्लॉग काही शूट करता नाही आला. पाणी वगैरे आलं होतं म्हणून काही ब्लॉग घेतच नाही. स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवण करून घेतलं. आता खूप थकलेली आहे. पाहुण्यांनी आरूसाठी गिफ्ट वगैरे सुद्धा आणलेले, पण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायला. सो इथेच ब्लॉग संपवते. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा.